अध्याय 12. मागील अध्यायात कबूल केल्याप्रमाणे 12व्या अध्यायात विष्णुबुवांनी बाळप्पांच्या स्वामी भक्तीची कथा सांगितली आहे. अक्कलकोटी दाखल झालेल्या बाळप्पांना स्वामींची भेट घ्यायची होती. समर्थ त्यावेळी खासबागेत होते आणि त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी बहुत गर्दी केली होती. त्या गर्दीतून बाळप्पा स्वामींच्या जवळ पोहोचले. महाराजांच्या निकट दर्शनानं ते भावुक झाले. त्यांचा कंठ दाटला, डोळ्यात आनंदाश्रू तरळले. स्वामींच्या चरणावर माथा ठेवून बाळप्पा स्वामीमय झाले. स्वामी महाराजांनीही सर्व वृक्षांना आलिंगन देऊन बाळप्पा यांच्यावरील आपल्या प्रेमाची प्रचितीच दिली. अक्कलकोटी राहून अनुष्ठान जपजाप्य करणाऱ्या बाळप्पांना स्वामी सेवेची इच्छा झाली. स्वामींच्या सेवेकऱ्यात चोळाप्पा आणि सुंदराबाई ही मंडळी जुनी जाणती होती. मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाईकडे सर्व अधिकार होते. त्यांच्या सूचनेप्रमाणे बाळप्पा स्वामींची पूजा आरती आणि सेवा करू लागले. बाळप्पांच्या प्रेमळ भक्तीवर स्वामी महाराज संतुष्ट होते. मध्यंतरी बाळप्पांना वेदनादायक व्याधी जडली, मात्र स्वामी कृपेने त्यातून त्यांची सुटकाही झाली. समर्थांच्या भेटीसाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी दिवसामासी वाढतच होती. भक्तजन भेटी दरम्यान स्वामींपुढे फळे फुले पैसा ठेवीत असत. मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाई त्या वस्तू आणि ते द्रव्य उचलून नेत आणि त्यामुळे ज्येष्ठ सेवक चोळाप्पांना कमी पैसे मिळू लागले. सेवेकऱ्यांमध्ये बाळप्पांचा समावेश झाल्यामुळे चोळाप्पा आणि त्यांचा जावई श्रीपाद भट्ट अस्वस्थ झाले. बाळप्पांना महाराजांपासून दूर करण्यासाठी ते हर प्रकारे प्रयत्न करू लागले. आपण आल्यापासून आमचं नुकसान होत आहे असंही त्यांनी बाळप्पांना सांगितलं. केवळ स्वामी सेवेसाठी अक्कलकोटी राहिलेले बाळप्पा चोळाप्पा श्रीपाद भट्टाच्या बोलण्याने व्यथित झाले. बाळप्पांना कुलदेवतेच्या दर्शनाची आस लागली आहे, तरी त्यांस जाऊ द्यावे असंही एकदा श्रीपाद भट्टांनी महाराजांस खोटच सांगितले. तेव्हा हसत हसत स्वामी उत्तरले, कुलदेवतेचं नित्यदर्शन तर बाळप्पा इथेच करीत आहे. अशा रीतीने बाळप्पांना अक्कलकोट मधून बाहेर काढण्याचा श्रीपाद भट्टांचा कट स्वामींनी अंतर्मनाने हाणून पाडला. तेव्हा महाराज बाळप्पाला अंतर देणार नाहीत याची चोळाप्पा आणि श्रीपाद भट्टांना खात्री पटली. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळा. या शब्दात स्वामी भक्ताचं नातं सांगून विष्णू थोरात 12व्या अध्यायाची समाप्ती करतात.